सगळं ठीक मिळालं, त्यानंतर तुम्हाला जी आवडेल ती तुमच्या गरजेची एखादी वस्तू तुम्ही विकत घेताच. त्याच्यामध्ये मग सांगितलं वेळ झाला की गॅस फ्यूज आहे, ब्रेसलेट आहे, तुम्हाला फोसवॉच आहे, अतिशय मार्केट प्राइस प्रमाणे जर बघितलं तर तुमचे कुठलंही पैशाचं नुकसान होणार नाही याच्या पद्धतीने इथं तुम्हाला सगळी व्यवस्था केलेली. या दोन्ही गोष्टी झाल्या, पण आपला नेमका बिझनेस कशा पद्धतीने करायचा आहे हे पण आपल्याला समजलं. मग इथं प्रत्येक व्यक्ती काय म्हणेल की मी समजा 7-8 लोकांना हा बिझनेस प्लॅन सांगायचा, पण सांगितलं ती लिस्ट काढायची, 25 लोकांची आता याची परीक्षा पडली, पण एक 8 लोकांना हा बिझनेस प्लॅन सांगायचं म्हणलं तर सगळे प्रत्येक व्यक्ती होय म्हणेल आपल्याला? काय सर तुम्हाला काय वाटतं, प्रत्येक व्यक्ती होय म्हणेल? होय म्हणेल आपल्याला? नाही, काही लोक नकार सुद्धा आपल्याला या बिझनेस मध्ये देणार आहे. तो नकार सुद्धा ऐकून घ्यावा लागणार आहे. आपण बिझनेस मध्ये आपण मोठा बिझनेस करायला चाललोय, त्यामुळे आपल्याला नकार सुद्धा ऐकून घ्यावा लागेल. प्रत्येक व्यक्तीच आपल्याला होय म्हणेल असं काही नाही. इथे बसलेल्यापैकी कित्येक लोकांचं लग्न झालं, इथे बसलेले सगळे कुणाकुणाचं लग्न झालं त्यांनी हात वर करा. लग्न झालेलं आहे, लग्न झालेलं असलेल्या लोकांनी हात वर करा. लग्न झालेलं आहे ठीक आहे, हात वरती करा, तसाच हात वरती द्यावा, म्हणजे मला कळेल कुणाकुणाचं लग्न झालेलं आहे, काय हरकत नाही. आता ह्या हात वर केलेल्या व्यक्तीने हात वरती ठेवा, हात वरच ठेवा. पहिल्यांदाच मुलगी बघितली मी, पहिल्यांदाच मुलगी बघितली आणि मी तिच्याच बरोबर लग्न केलं, असे कोण असतील त्यांनी स्वतः हात वर ठेवा. काय सगळ्यांना हात वर ठेवा. पहिलीच मुलगी बघितली आणि तिच्याच बरोबर लग्न केलं, दुसरी मुलगीच बघितली, हरकत नाही, गुड, चांगली गोष्ट आहे, हात खाली करा. आता तुम्ही पहिलीच मुलगी बघितली, तुम्ही होकार दिला आणि तुम्ही लग्न केलं, मग बाकीच्या ज्या 10-12 मंडळींनी ज्यांनी लग्न केलं त्यांनी लग्नच नाही करायला पाहिजे, त्यांनी कधी मला घेऊन पुढे मला म्हणजे आपण सुद्धा मुलाला जर नकार दिला, मग नकार दिला म्हणून त्या मुलगीचं लग्न होण्याचं थांबलं का, त्यांनी दुसरा मुलगा बघितला, अजून कित्येक स्थळ बघितले असते आणि मग त्यांचं लग्न झालं. म्हणजे आपण सुद्धा मित्रांनो कोणाला तर नकार कळत देत असतो, दिवसभरामध्ये देत असतो. नकार पचवायची ज्या व्यक्तीकडे आपल्याला त्यालाच बिझनेस म्हटलं जातं. बिझनेस मध्ये नकार पचवणं गरजेचं असतं. आपण साधी मार्केटमध्ये इथला बाजार किती असतो, इथला बाजार किती असतो, रविवारी असतो. बाजारामध्ये एका ओळीला असे सगळे कांदे बटाटे हे सगळे भाजीवाले वगैरे बसलेले असतात. आपण वीर सरांची शाळा सुटली की निघाले पिशवी घेतली, जातात भाजी घेऊन जाते, घरात देवा भाजी काही दिली पाहिजे, गेले तिथे लगेच बटाटे, काय वर्षी बटाटे दिला 10 किलो, 10 किलो तसा लागला, अजून 10 किलो राहू द्यायचा. पुढे गेले वीर सर, नकार दिला ना वीर सरांनी तिथं त्या भाजी विक्रेत्यानं, त्या बटाटे विक्रेत्यानं लगेच वीर सरांचा हात पकडला पाहिजे. बटाट्याचा विचारलं, पहिले बटाटे घ्यायचे चालेल का सर? ती व्यक्ती काय म्हणते, तुमचं त्यांनी नकार दिला, वीर सर पुढे गेले, दुसरा व्यक्ती कशा बटाटे 10 रुपये किलो, बोला काम चालू. प्रत्येक व्यक्ती नकार देत असतो, म्हणून का त्या भाजी विक्रेत्यानं त्यांनी लगेच बटाट्याचं पुरतं भरून डोक्यावरून घराकडे जायचं नसतं आणि जातही नाही, म्हणून तो बिझनेसमॅन, म्हणून तो व्यवसाय करतो. आपल्याला बऱ्याच कापड, साध्या कापड दुकानात जरी गेलो, अगदी टॉवेल जरी घ्यायचं असतो, 3 टॉवेल बघतो, अगदी एखादा पैसा घ्यायचा असेल, काय तरी घ्यायचं असेल, सांगत असतो तो व्यक्ती, ठीक आहे हे चाललंय ते चाललंय, अगदी सगळं खाली वर 10 मिनिटं बघतो आपण, राहून लगेच पुढे जातो. तुला कसं काय, तुम्ही बाहेर गेल्यानंतर दुकान बंदच केलं पाहिजे त्यांनी, नाही म्हणले दुकान बंद करा. आपण सुद्धा नकार देत असतो, आपण सुद्धा नकार ऐकणं गरजेचं आहे. आपण 8-10 लोकांना जर हा बिझनेस सांगितला तर एखाद्या व्यक्तीच्या, ज्या व्यक्तीच्या नशिबात पैसे, सगळेच व्यक्ती तुमच्यासारखे सुद्धा नसतील की ज्यांना ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी समजेल, तुम्हाला समजेल, तुमचं उत्तर होय आलं, पण प्रत्येक व्यक्तीलाच हे समजेल असं काही सांगता येत नाही. ती व्यक्ती नकार सुद्धा देऊ शकते, तो नकार आपल्याला ऐकणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला व्यक्तीला 2च व्यक्ती लागणार आहे. मी ज्यावेळी या बिझनेसची सुरुवात केली, त्या बिझनेसला सुरुवात करत असताना मला सुद्धा 2च व्यक्तींना जॉईन करावं लागेल. मला हे 2च व्यक्ती जॉईन करायला परवानगी आहे, ए साइड आणि बी साइड. मित्रांनो बिझनेस करत गेलो, पण खरोखरच हा बिझनेस वाढतोय का हे त्यावेळी सुरुवातीच्या महिना 2 महिन्यामध्ये लक्षात आलेलं आहे. कारण गेल्या 8-9 महिन्यामध्ये 17,000 लोकांची टीम झाली, की ज्या 17,000 लोकांच्या कामामध्ये काय केलं मी असं फार वेगळं काय केलं, मीही 2च लोकांना जॉईन केलं, मीही त्यांना घरी जाऊन माझ्या आपल्याला घेऊनच बिझनेस प्लॅन दिला आणि मग त्यांच्या काम, त्यांच्या मित्रांना, त्यांच्या गेस्टना, त्यांच्या पाहुण्यांना भेटत गेलो. 2चे 4, 4चे 8, 7, 10, 15 लोक होत गेली. पहिले 3, 2, 4 महिने जर बघितले तर 10 लोकांची टीम, 15 लोकांची टीम, असंच प्रत्येक काम होत गेलं. पण एवढं काम होत असताना सुद्धा पुढे गेलं तर काम मल्टिप्लाय होत गेलं आणि मल्टिप्लाय झाल्यामुळं एवढा मोठा बिझनेस उभा राहिला. हे सगळं शक्य होतं या सिस्टमच्या आधारे. एखादा व्यक्ती इथे जॉईन होतो, अगदी आपल्याची सुद्धा ओळख नसती तर आता जस्ट या आठवड्यावर जॉईन
की 8 दिवसात 15 दिवसात कोण जॉईन झाले इथं बसलेल्यापैकी मागच्या महिन्यात 15 दिवसात 8 दिवसात कोण जॉईन झाले त्यांनी पैसे भरले का तुम्ही जॉईन झाले तुमचं नाव काय सर असं बसून बोला कोण इंट्रोड्यूस तुमची कुणाला जॉईन झालं तुम्ही कुणाला पाकरे सर तुम्हाला पाकरे सर तुमच्याकडे आपल्या कोण इंट्रोड्यूस कोण संदीप पाटील इथं आहे संदीप पाटील तुम्ही यांना ओळखता नाही सर तुम्ही ओळखता संदीप पाटील अहो तुम्ही भरलेले पैसे त्यांना गेलेले आहेत बँकमध्ये ज्यावेळी यांनी पैसे भरले संदीप पाटलांच्या वरती सुद्धा अजून कोणतर आहे प्रत्येक व्यक्तीला तुम्ही भरणाऱ्या 1500 रुपये 500 रुपये जात असतात आणि आजही संदीप पाटील साहेबांची एकाच हॉलमध्ये असून सुद्धा त्यांची आणि यांची ओळख नाही तरी सुद्धा यांचे बिझनेस प्लॅनच्या मुळे त्यांना संदीप पाटलांना 500 रुपये गेले जे 1500 रुपये तुम्ही भरले त्या 1500 रुपयांच्या मुळे हे सगळं शक्य झालं म्हणजे 1500 रुपयांनी भरले लगेच 500 रुपये त्यांना मिळाले की काय सिस्टम काम करते बिझनेस प्लॅन कसा काम करतो सुरुवातीला आपल्याला अपयश आल्यासारखं वाटतं मला आता विवेक सर यांना म्हटलं की आपल्याला इथं जे ग्रामीण भागामध्ये आपली किती कुठे संध्याकाळची वेळ आहे आणि आपण इथे एक लाईट ड्रॉप काढू म्हणजे ठीक आहे काढू पण 2 लोकांची गरज आहे की ज्या 2 लोकांच्या म्हणून मला त्या 2 लोकांच्या साठी फक्त लाईट ड्रॉप असेल त्याच्यात 2 लोक मला लागणार कोणी 2 लोक मला समोर आलं तर लगेच चालेल 2 लोक कोणी येऊ शकते सर नवीन कोणी 2 लोक या तुम्ही या सर या हो सर चांगलं मोठं बक्षीस आहे की मी तसा कन्फ्युज नाही या काळजी करू नका या वरती अजून एक व्यक्तीची गरज आहे मला अजून एक व्यक्ती कोण तरी या तुम्ही 2 मिनिट तुम्हाला लगेच क्लिअर करतो तुमचं नाव आहे ना पांडुरंग गोसावी हो बरोबर अजून एक व्यक्ती नवीन कोण तरी पाहिजे मला लकीर आहे तुम्ही जास्त या तुम्ही या तुम्ही खाली वगैरे की मला तुमच्या बोलणे गरजेचं नसतं जेवण करतात त्यांना बोलवत आपलं काय सर काळं बघा ठीक आहे आता पांडुरंग सर आणि काळं सर दोघं इथे उभा राहिले यांच्यात आपल्याला एक लकीर नाव द्यायचं बाहेर आपली डिझायर गाडी उभा आहे त्या डिझायर गाडीने 2 वेळा बाहेर जाऊ आपण सारखी बाहेर आपल्याला त्या गाडीमध्ये 10 लाख रुपये कॅश ठेवले 10 लाख रुपये कॅश ठेवले आणि 10 लाख रुपये तुम्ही जी व्यक्ती चॉईस करेल त्या दोन्हीतल्या एका व्यक्तीला 10 लाख रुपयाची कॅश द्यायची आपण सगळे आयविटनेस सगळे साक्षीला आहेत आपल्याला मी जे बोलून ते करतो आतापर्यंत मी 10 लाख रुपयांना देणार काय अडचण नाही आणि एका व्यक्तीला 1 रुपया मिळणार तर एका व्यक्तीला जर 10 लाख रुपये सर तुम्हाला मिळाले का सर तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही काय करू शकता 10 लाख रुपये जे 10 लाख रुपये तुम्हाला इथे देणार तुम्ही लगेच तुम्ही तुमच्या कामाला लागायचं घरी जावा उद्या सकाळी जावा कुठेही काय करा पण सर तुम्हाला सुद्धा जे 10 लाख रुपये जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही काय करू शकता काय करणार तुम्ही 10 लाख रुपये काय करू शकता तुम्ही काय करू शकता काय करणार तुमच्याकडे कॅश देतोय सगळ्यांच्या समोरची कॅश देतोय तुम्ही काही खर्च करू शकता तुमच्यासाठी ते 10 लाख रुपये काय करणार 10 लाख रुपये गाडी वगैरे असं काय गाड्यावर तुम्ही काय बँकेमध्ये एन्जॉय करायचं पैसे खर्च करायचे 10 लाख रुपये बँकेत करायला खर्च करायचे काय काय खर्च करू शकता या 10 लाख रुपये विश्वास आहे माझ्यावरती ऐकलं असं मी कधी बसवलं मग आता चावी तुम्ही सांगितलेलं आहे इथं 10 लाख रुपये दोघांमध्ये एकाला 10 लाख रुपये आणि एकाला 1 लाख रुपये मिळणार काय करणार वस्तू आपली काय वस्तू नाही हे सगळं विचारतो काय काय घेणार काय काय तुम्ही म्हणू शकता काय
एका व्यक्तीला दोन्हीतला 1 रुपया मिळणार आहे आणि एका व्यक्तीला 10 लाख रुपये आपण देणार आहे. आता तुम्हाला चॉईस आहे 10 लाख रुपये. आता प्रत्येकाला जावं म्हणून 10 लाख रुपये त्याच्या 1 रुपया जरा मिळणार आहे तर 1 रुपया मिळणार नाही 8 आहे मला. 1 रुपया मिळणार नाही 8 आहे. 1 रुपया जी व्यक्ती घेईल त्याला दर दिवशी दुप्पट पैसे मिळणार. पण जास्त दिवस आहे 30 दिवस पाठवून 30 दिवस पर्याय मिळतात. एखाद्याला 10 लाख रुपये मिळणार, एखाद्याला 1 रुपया मिळणार. आज 1 रुपया दिले की उद्या 2 रुपये देणार. 30 दिवस पैसे देणार फक्त. त्याच्यापेक्षा जास्त पैसे काही देऊ शकत नाही. ठीक आहे. आता तुम्हाला चॉईस असेल पाठवून सांगा दिले का तुम्ही चॉईस तुम्हाला 10 लाख रुपये कुणाला पैसे कोण चॉईस करतात? कुणालाही नाही. सध्या एकाच व्यक्तीला मिळणार, दोघांनाही मिळणार नाही. तुम्ही जवळच दिसताय म्हणजे भांडवली करताय का आताच कुणाला घ्यायचं पाठवून सांगा दिले आपण 10 लाख रुपये तुम्हाला 1 रुपया मिळणार सर. 2 रुपये पाठवून सर तुम्हाला 10 लाख रुपये असू दे नको तुम्हाला काय करायचं तुम्हाला 10 लाख रुपये घ्यायला चॉईस तर द्यायला पाहिजे. एक कोण तर घ्यायला पाहिजे. कोण घेणार? तुम्ही घेताय? तुम्ही घेताय? आता चॉईस तुम्ही करायचे. तुम्ही आता सांगा ठीक आहे तुम्ही चॉईस करायचं तुमच्याकडे आले तुम्हाला 1 रुपया पाहिजे का 10 लाख रुपये पाहिजे तुम्ही सांगायचं. म्हणजे राहिलेली गोष्ट आम्हाला मिळणार तर काय पर्याय बोला सर तुम्हाला काय पाहिजे? 1 रुपया. 1 रुपया यांचं नशीब चांगलं म्हणजे 10 लाख रुपये यांना मिळणार आणि पाठवून सांगा 1 रुपया मिळणार. 1 रुपया काय घेतला काय माहित नाही मला पण तुम्हाला 10 लाख रुपये मिळणार बेस्ट. तुम्हाला 10 लाख रुपये जातानाच खर्च करणे आतापासून जरी खर्च केले तरी हरकत नाही. आता 10 लाख रुपये जर तुम्ही गेले 1 रुपया पाठवून सांगा मिळणार आहे. पाठवून सांगा दर दिवशी दुप्पट पैसे मिळणार आहे.